मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम आणि काल मनोज जरंगे यांनी आपलं 6 दिवसांचं उपोषण संपवलेलं आहे। 8 जून पासून त्यांनी उपोषण सुरू केलं होतं आणि 6व्या दिवशी जेव्हा सरकारच्या लोकांनी मध्यस्थी केली तेव्हा त्यांनी ते उपोषण स्थगित केलेलं आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। पण हे जे उपोषण थांबलेलं आहे याचा अर्थ असा नाही आहे की आता हे थांबणारच आहे। तर मनोज जरंगे यांनी सरकारला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, कारण की सरकारनेच 1 महिन्याची मुदत मागितली होती। या 1 महिन्याच्या मुदतीच्या काळामध्ये जर मनोज जरंगे यांनी ज्या काही अटी सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या गेल्या नाही, त्याच्याविषयी काहीही सरकार सांगत नसेल, सरकारने काहीही सांगितलं नाही, तर मात्र त्यानंतर मनोज जरंगे यांनी इशारा दिलेला आहे की ते याच्यापेक्षा जास्त आक्रमक होणार। आक्रमक म्हणजे काय? व्हायलेन्स या अर्थाने नाही, तर याच्यानंतर स्वतःचेच उमेदवार विधानसभेसाठी उभे करणार आणि सध्या असलेली जी व्यवस्था आहे, सध्या असलेलं जे सरकार आहे ते पाडणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता मनोज जरंगे यांनी काय काय मागण्या केलेल्या आहेत, काय अटी ठेवलेल्या आहेत त्या पाहूया। तर जरंगे असं म्हणाले की आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करायला पाहिजे। दुसरं म्हणजे 57 लाख नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्याचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा काहीतरी तुम्ही कायदा आणा। त्यानंतर पुढची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅझेट हे आपल्या राज्यातही लागू करायला पाहिजे। सातारा संस्थांचं गॅझेट लागू करायला पाहिजे। अंतरावली सराटीसह राज्यातील सगळ्या मराठा आंदोलकांवर जे गुन्हे नोंदवले गेले होते ते सगळे मागे घ्यावेत। ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावं। या मागण्या त्यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे केलेल्या आहेत। ते जर म्हणाले की ह्या मागण्या आमच्या तुम्हाला दिलेल्या 1 महिन्याच्या मुदतीमध्ये जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर नाव घेऊन आम्ही तुमचे उमेदवार पाडणार किंवा आम्ही स्वतःचे उमेदवार उभे करणार आहोत। म्हणजे लोकसभा निवडणुकीला यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जरांगे फॅक्टर किंवा मराठा आरक्षण या मुद्द्यावरून पण महायुतीला पडलेली जी कमी मतं आहे त्याचं कारण जे आहे, त्याच्यामागे जी अनेक कारणं आहेत, मोदी आहेत, बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये दिसतो तो म्हणजे जरंगे यांनी केलेलं आरक्षण आणि त्यामुळे या महायुतीला फटका बसलेला आहे। हे क्लिअर आहे, कारण की मराठवाड्यामधल्या 7 जागा ज्या आहेत त्या मनोज जरंगे यांच्या या मराठा आरक्षणामुळे पडलेल्या आहेत असं स्पष्टपणे दिसतं आहे। ते असं म्हणतात की लोकसभेला तर तुम्ही पाहिलेलंच आहे की तुमच्या जागा कमी आलेल्या आहेत। लोकसभेच्या वेळेला तर जरंगे काहीही म्हटले नव्हते की कोणाला पाडा आणि कोणाला विजयी करा, त्यांनी फक्त इतकं म्हटलं होतं की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा। पण ते असं म्हणतात की विधानसभेला मात्र नावं घेऊन मी सांगणार आहे की यांना पाडायचंय। म्हणजे कोणाची नावं घेणार? तर भाजप ज्या ज्या उमेदवारांना उभं करणार त्या सगळ्यांची नावं मनोज जरंगे घेणार आहे आणि ही नावं घेऊन सांगणार आहे की आता या सगळ्या लोकांना पाडा। आता मनोज जरंगे यांना सगळी ही जी काही व्यवस्था आहे, व्यवस्थेमधले आताचे सगळे लोक घाबरलेले आहेत। जसे की मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस आहे, हे घाबरलेले आहेत। आधी ते घाबरलेले नव्हते असं दिसत होतं, कारण की मनोज जरंगे यांनी आता म्हणजे इतक्यातच 4 वेळा त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि अनेकदा आंदोलनं केलेली आहेत। तर ही 4 वेळा जी काही उपोषणं झालेली आहेत त्या सगळ्या पिरियडमध्ये देवेंद्र फडणवीस इतके घाबरलेले नव्हते, एकनाथ शिंदे इतके घाबरलेले नव्हते। त्यांना असं वाटलं होतं की या सगळ्या आरक्षणाच्या या आंदोलनाचा फायदा आपल्यालाच होईल, कारण आपल्याला माहिती आहे की मुंबईपर्यंत गेलेला आरक्षणाचा जो काही मोर्चा होता हा मोर्चा त्यांनी मुंबईत येण्याआधीच थांबवला होता। मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली होती, पण मात्र ती आश्वासनं पूर्ण केली गेली नाहीत। त्यानंतर काही दिवसातच आपले मुख्यमंत्री हे म्हणाले की मी कसा करेक्ट कार्यक्रम केला। त्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेलाही ते म्हणले होते की मी उत्तर देऊन आपण निघून जाऊ। तर हे जे काही आहे हे सगळं मराठा लोकांनी पाहिलेलं आहे, मनोज जरंगे यांनी पाहिलेलं आहे आणि हे पाहूनच महायुतीला बसलेला जो फटका आहे तो याचा आहे। देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे निगेटिव्ह, त्यामुळेही हे झालेलं आहे। किंवा देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला एक सांगत होते आणि ओबीसींना वेगळं सांगत होते। तर हेही सगळ्या लोकांनी पाहिलेलं होतं, कारण की ज्या वेळेला मनोज जरंगे यांचं आंदोलन उपोषण सुरू झालं त्यावेळेला छगन भुजबळ यांना समोर करणं असेल किंवा वेगवेगळे ओबीसी नेते यांना समोर करणं असेल, त्यांच्या समोरून त्यांच्याकडून येणारी वक्तव्य असतील किंवा ओबीसींचा एक वेगळाच मोर्चा काढायचं ठरवलेलं असू शकतं किंवा मनोज जरंगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी हब कोणीतरी एक व्यक्ती तो उभा राहिला होता आणि मग त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेऊन लाईव्ह जाऊन काय मनोज जरंगे यांच्या विरोधामध्ये जी वक्तव्य दिली होती, ह्या सगळ्या गोष्टी या समाजाने पाहिलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आहे। याच्यामागे नेमकं कोण आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, हेही यांना माहिती आहे। आज सगळे मराठा समाजातले लोक अनाजी पंत म्हणून ज्यांना म्हणतात ते का म्हणत असतील याच्या मागचंही कारण शोधायला पाहिजे त्या लोकांनी।
तर हे असं सगळं आहे आणि लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंतही यांना वाटलं नव्हतं की आपल्याला याचा फटका बसेल, पण जशा निवडणुका झाल्या आणि निकाल लागला आणि निकाल लागल्याच्या नंतर मराठवाड्यामधल्या ज्या 6ही जागा आहे, ज्या तुम्हाला माहिती आहे की नांदेड आहे, हिंगोली आहे, जालना आहे, परभणी आहे, लातूर आहे, धाराशिव, बीड, ही या 6 जागी भाजप आणि महायुतीला जो काही पराभव पत्करावा लागलेला आहे त्यावरून स्पष्टपणे हे दिसतंय की मराठा फॅक्टर, जरांगे फॅक्टर हा इथे इफेक्टिव्ह राहिलेला आहे आणि त्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष तर सोडा, पण यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. काल जेव्हा सरकारचे प्रतिनिधी शंभूराज देसाई आले होते तर ते जरांगे यांच्यासोबत बोलताना तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, तर ते जे काही जरांगे म्हणत होते त्याला हो 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 असं म्हणत होते. म्हणजे थोडक्यात हे नमलेले आहे, नमतं घेतलेलं आहे. फडणवीसांनी सुद्धा नमतं घेतलेलं आहे. तेही असं म्हणाले की मी भुजबळांची समजूत काढतो, ओबीसी नेत्यांची समजूत काढतो आणि मग काही ना काहीतरी नक्कीच करतो. तर ही जी काही त्यांची भाषा दिसते आहे, समजूत काढेन, तर हा जो काही नमतं घेतलेलं त्यांनी दिसतं आहे याच्यावरून हेच कळतंय की त्यांना कळलेलं आहे की हा फॅक्टरने आपल्याला जबरदस्त झटका दिलेला आहे आणि त्यांना विधानसभेमध्ये तो झटका नको आहे, म्हणूनही त्यांचं हे सगळं चाललेलं दिसतंय. शिवाय बीडमध्ये झालेला जो काही पराभव आहे तो पराभव हा फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टर यांच्यामुळे झालेला आहे असं सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते एकदम खरं आहे. कारण आजपर्यंत बीडमध्ये एकाच कुटुंबाची जी आहे ती मक्तेदारी होती. हा मतदारसंघ एकाच कुटुंबाभोवती फिरत होता. प्रीतम मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा त्याच्या आधी गोपीनाथ मुंडे, तर ह्या एका फॅमिलीच्या भोवती, धनंजय मुंडे यांच्या भोवती फिरणारा हा मतदारसंघ यावेळेला जरांगे फॅक्टरमुळे काय झालं हे आपण पाहिलं. रावसाहेब दानवे आहे, जालन्यामध्ये 3-4 वेळा ते निवडून आलेले आहेत, खासदार आमदार राहिलेले आहेत, केंद्रामध्ये मंत्री होते, त्यांचा सुद्धा पराभव पाहून तुम्हाला हेच कळेल की हा फॅक्टर हा खूप कामी आलेला आहे. तर मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांचं जे काही आवाहन आहे या सगळ्या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही आहे. आरक्षणाचा हा जो काही जरांगे यांनी घेतलेला मुद्दा आहे हा गरीब आणि गरजवंत मराठ्यांसाठीचा आहे. आज सत्तेमध्ये असलेले बरेच मराठा नेते आहेत. खरं तर सत्तेमध्ये मराठा नेते हेच जास्त आहे, पण एकदा सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना आपल्याच जातीमधले जे काही मागे राहिलेले लोक आहेत त्यांच्याविषयी काहीही वाटत नाही. मला कुठल्याही पर्टिक्युलर एका जातीबद्दल असं म्हणायचं नाही आहे, पण ज्या म्हणून जाती मागे राहिलेल्या असतात, ज्या समूहातले लोक मागे राहिलेले असतात त्यांना पुढे आणण्यासाठी सरकारने, शासनाने काही तरतुदी करणं, ह्याला ऐतिहासिक न्याय असं म्हणतात, हिस्टॉरिक जस्टिस ज्याला आपण म्हणूया, ज्यांच्यावर इतिहास काळामध्ये अन्याय झाला होता आणि त्या अन्यायामुळे ते फार पुढे येऊ शकले नाही, त्यांच्या कित्येक पिढ्या या मागे राहिलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांना पुढे आणणं ही सरकारची जबाबदारी असते. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा नीट अभ्यास करून त्यांची आकडेवारी जमवून कोण खरंच कितपत मागे राहिलेलं होतं या सगळे आकडेवारी जमवून जो काही आहे तो व्यवस्थित तोडगा काढणं हे कुठल्याही सरकारने करणं खूपच गरजेचं असतं. त्यामुळे आता ह्या मराठा आरक्षणावरून हे लक्षातच आलं असेल की किती लोक गरजवंत मराठा आहेत, किती लोकांना हे वाटतं की हे आरक्षण मिळालं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी पाहता जरांगे यांनी या सरकारला, महायुतीला चांगलाच दणका दिलेला आहे. आता पाहावं लागेल की या एका महिन्यात म्हणजे 30 जूनपर्यंतची त्यांनी मुदत दिलेली आहे या तारखेपर्यंत सरकार नेमकं काय हालचाली करते. ते जर त्यांनी केलं नाही तर जरांगे म्हणाले की आम्ही स्वतःचे उमेदवार उभे करू किंवा मग या तुमच्या सगळ्या उमेदवारांना पाडू. तर बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की हे नेमकं काय होतंय. खरं तर जे न्याय्य आहे ते झालं पाहिजे, जे सगळ्यांच्या हिताचं आहे ते झालं पाहिजे. कुणालाही मागे आपण पडलेलं आहोत असं फिलिंग कुठल्याही समूहातल्या कुठल्याही लोकांना कधीही येऊ नये. त्यांच्या काय म्हणूया आपल्या सोसायटल या व्यवस्थेमधल्या चुकांमुळे काही लोक मागे राहिलेले असतील तर त्यांना पुढे आणणं हा या व्यवस्थेचंच आपण म्हणूया जबाबदारी असते आणि त्यामुळे हे झालं पाहिजे असं मला वाटतं. बघूया नेमकं काय होईल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं, हे कुठे घेऊन जाणार आहे या आपल्या महाराष्ट्राला आणि नेमकं काय होणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.